ये पाचही जण समीरच्या बहिणीच्या एंगेजमेंट पार्टीला पोचले. तिथे त्यांचे मित्रमंडळी आधीच आलेली होती. सगळे आपापल्या मित्रांसोबत पार्टीचा आनंद घेत होते. रुद्रही रिमिशाला घेऊन समीरसोबत कॉलेजच्या मित्रांना भेटायला गेला. तेवढ्यात अनन्याला आपल्या क्लासमधला एक मुलगा विक्की दिसला. त्याला पाहून ती चिडली आणि म्हणाली, "हा कमीना विक्की इथे काय करतोय?" तिथे उभे असलेले सगळे तिच्या नजरेच्या दिशेने पाहू लागले. तेव्हा गौरीने विचारलं, "हा विक्की कोण आहे? आणि अनन्या, तू त्याला बघून एवढी का चिडली आहेस?" रितू म्हणाली, "यार, हा कमीना विक्की अनन्याला खूप त्रास द्यायचा. तुझ्या येण्याच्या काही दिवस आधीच कॉलेजमधून हाकलून दिलंय त्याला." कबीर म्हणाला, "अनन्या का चिडतीये? यावेळेही त्याचं तेच होईल जे मागच्या वेळेस झालं होतं." तेवढ्यात विक्कीची नजरही अनन्यावर पडली. तो तिच्याकडे येत म्हणाला, "अनन्या डार्लिंग, कशी आहेस? आज तर नेहमीपेक्षा जास्त हॉट दिसतीयेस." तो हात पुढे करणार इतक्यात कबीरने त्याचा हात पकडत म्हणाला, "मागच्या वेळेचा मार विसरलास का, जो पुन्हा इथे आलायस?" तेवढ्यात विक्कीच्या मागे उभा असलेला त्याचा मित्र गौरीकडे पाहत म्हणाला, "भाऊ, वहिनीच्या शेजारी उभी असलेली पण काही कमी हॉट नाहीये." मित्राच्या बोलण्यावर विक्कीने नजर गौरीवर टाकली आणि म्हणाला, "माझीवाली जर कडक चहा असेल तर ही पण मलाईपेक्षा कमी नाहीये." तो गौरीला हात लावणार इतक्यात कबीर पुन्हा मध्ये येत त्याचा हात पकडून म्हणाला, "आपल्या मर्यादेत राहा, इथे नी तमाशा नको करायला." विक्की म्हणाला, "थेट बोल ना, तू घाबरलास?" हे ऐकून विक्कीचे सगळे दोस्त हसायला लागले. तेव्हा अनन्या म्हणाली, "कबीर, आपण निघूया इथून." ते लोक वळणार एवढ्यात विक्कीने गौरीचा हात धरत म्हणाला, "आज कडक चहा नको, आज माझं मन या मलाईवर आलंय." हे बघून अनन्याने त्याला जोरदार चापट मारली आणि म्हणाली, "आधी यावर मन भरवून बघ." ती चापट इतका जोरदार होती की विक्की पूर्णपणे तावात आला. तो संतापून अनन्याकडे झेपावणार होता, पण त्याच्या मित्रांनी त्याला थांबवत म्हटलं, "ही जागा योग्य नाही." आणि ते सगळे तिथून निघून गेले. विक्की आणि त्याचा ग्रुप गेल्यावर सगळ्यांनी पुन्हा पार्टी एन्जॉय केली. सगळ्यांनी खूप मजा केली आणि मग उद्या कॉलेजमध्ये भेटू असं बोलून आपापल्या घरी निघाले. आता फक्त कबीर, गौरी आणि अनन्या उरले होते, जे रुद्रची वाट बघत होते घरी जायला. इतक्यात रिमिशाही निघून गेली होती. तेव्हा गौरी वॉशरूमला जाते म्हणाली आणि तितक्यात रुद्रही तिथे आला. हे पाहून अनन्या चिडली की एक आला तर दुसरा गायब होतोय. गौरी उशीर करत असल्याचं पाहून कबीर तिला बोलवायला गेला. हे रुद्रला अजिबात आवडलं नाही. तो काही बोलत असता तोवर कबीर आधीच निघून गेला होता. इकडे गौरी वॉशरूममधून बाहेर आली तर पाहते काय, तर विक्की आणि त्याचे मित्र तिथेच उभे होते. तिने त्यांना दुर्लक्ष करून पुढे जायला सुरुवात केली होती. तेव्हाच विक्की म्हणाला, "अरे, एवढीही काय घाई आहे? थोडी ओळख आमच्याशीही करून घे." हे पाहून गौरी खूपच घाबरली. तिच्या कपाळावर घामाचे थेंब दिसायला लागले आणि भीतीने ती थरथर कापू लागली. तिची अशी अवस्था पाहून विक्की हसत म्हणाला, "यार, ही तर खरंच मलाई आहे. अजून इतकी घाबरलीस?" एवढं म्हणून विक्की आणि त्याचे दोस्त मोठ्याने हसू लागले. त्यानंतर विक्कीने आपला हात तिच्या खांद्यावर ठेवून चेहरा तिच्या जवळ नेऊन वास घेत म्हणाला, "अगदी दालूच्या बाटलीसारखी आहेस तू." तू आणखी काही बोलला असता तोवर मागून ओरडण्याचा आवाज आला. पाहतो तर काय, कबीर संतापून ओरडत होता, "साल्या, आज तुझा नशा मी उतरवतो." एवढं बोलून त्याने एक जबरदस्त बुक्का विक्कीच्या तोंडावर मारला. पुढे काय होणार होतं? कबीर एकटाच विक्की आणि त्याच्या मित्रांवर तुटून पडला. त्याच हातापायीत कोणीतरी दिलेल्या धक्क्यामुळे गौरी अचानक बाजूच्या स्विमिंग पूलमध्ये पडली, पण कुणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही. ती पडल्यानंतर पाण्यात धडपडू लागली. कबीर बराच वेळ परतला नाही म्हणून रुद्र आणि अनन्या देखील त्या बाजूला आले. त्यांनी पाहिलं तर कबीर विक्की आणि त्याच्या मित्रांशी भांडत होता. ते पाहून रुद्रही त्याला मदत करायला उतरला. तेव्हाच अनन्याची नजर स्विमिंग पूलमध्ये गेली. तिथे गौरीला धडपडताना पाहून ती मोठ्याने किंचाळली. तिच्या किंचाळण्याने सगळे शांत झाले आणि बघू लागले काय झालंय. अनन्याने पूलच्या दिशेने बोट दाखवलं. ते पाहून सगळे थक्क झाले. रुद्रने क्षणाचाही विलंब न करता पूलमध्ये उडी मारली आणि गौरीला बाहेर काढू लागला. तेवढ्यात विक्की आणि त्याचे मित्र ही अवस्था पाहून पळून गेले. रुद्रने गौरीला बाहेर ओढून काढलं, पण ती त्यावेळी बेशुद्ध होती. तिच्या छातीवर दाब देत तो "गौरी, गौरी" असं ओरडत होता, पण गौरीने डोळे उघडले नाही म्हणून सगळे घाबरून गेले. तेव्हा अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, "हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्या कमिन्याला मी सोडणार नाही." अनन्याला अशी अवस्था बघून कबीरने तिला सांभाळत म्हटलं, "रुद्रभाऊ, चला आपण गौरीला लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊया." इतक्यात अचानक गौरीच्या खोकल्याचा आवाज आला आणि ती भीतीने थरथर कापू लागली. हे पाहून रुद्रने तिला हाक मारली, "गौरी, गौरी."
रुद्रचा आवाज ऐकताच गौरी त्याला बिलगून रडायला लागली आणि सतत म्हणत होती, प्लीज मला वाचव, प्लीज मला वाचव. रुद्र म्हणाला, गौरी, तुला काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, तू बरी आहेस. पण तरीही गौरी शांत होत नव्हती. तिचं शरीर थरथरत होतं. तेव्हा रुद्रने तिला उचलून कारमध्ये बसवलं आणि सगळे घरी निघाले. घरी पोचल्यावर सुधाजींनी गौरीची अवस्था पाहिली तर त्या दचकल्या. त्या काही विचारणार होत्या तोवर रुद्रने गौरीला आत नेऊन सोफ्यावर बसवायचा प्रयत्न केला, पण ती पुन्हा रडू लागली म्हणून रुद्र तिलाच मांडीवर घेऊन बसला. तिची ही अवस्था पाहून अनन्याही रडत होती की हे सगळं माझ्यामुळे झालंय, पण गौरीला मात्र आता रुद्रच्या कुशीत स्वतःला सुरक्षित वाटत होतं. गौरीला आपल्या खांद्यावर घेऊन बसलेला रुद्र खूपच शांतीत होता. त्याला असे वाटत होते की आज त्याला पूर्ण जगाचा आनंद मिळाल्यासारख्या भावना येत होती. त्याचवेळी गौरीलाही स्वतःला सुरक्षित वाटत होते. काही वेळाने थकलेल्यामुळे गौरीने रुद्रच्या खांद्यावर डोळे मिटले. तेव्हा रुद्रने तिला तिच्या कोणीमध्ये नेऊन सुधा काकूला सांगितलं, आई, तिचे कपडे बदलून द्या, नाहीतर थंडी लागेल. त्याने गौरीला तिच्या खोलीत सुधाकडे सोडून हॉलमध्ये आला जिथे अनन्या आणि कबीर बसले होते. रुद्र त्यांच्याजवळ बसत म्हणाला, पार्टीत काय झाले होते? हे ऐकून अनन्या रडत रडत सगळी गोष्ट सांगू लागली. भाई, सगळं काही माझ्या चुकीमुळे झालंय. रुद्र तिला जवळ घेऊन म्हणाला, तुमची काहीच चूक नाही, स्वतःला दोष देणे थांबवा. हे म्हणत त्याने कबीरकडे पाहिले, जणू काही तो विचारत होता, पुढे काय झालं, स्विमिंग पूलमध्ये ती कशी पडली? कबीरही रुद्र काय विचारत आहे ते समजून घेऊन पुढील गोष्ट सांगू लागला, की जेव्हा त्याने तिला वॉशरूममधून बोलवलं तेव्हा काय काय घडलं. हे ऐकून रुद्राचा राग वाढून त्याने आपली मुष्टी घट्ट केली. तेव्हा सुधा येऊन म्हणाल्या, ती आता ठीक आहे, तुम्ही सुद्धा जाऊन झोपा. तिघही जाऊ लागले तेव्हा सुधा मॅडम पुन्हा त्यांना थांबवत म्हणाल्या, गौरी खूप लहान असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तो मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. त्या दिवशी गौरी आईवडिलांसह पिकनिकला गेली होती. तेव्हा त्यांचा कार अपघात झाला आणि कार एका खोल सरोवरात पडली. वडिलांनी गौरी आणि तिची आई बाहेर काढली पण स्वतः बाहेर पडू शकले नाही आणि त्या सरोवरात बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गौरीला कदाचित ही सर्व आठवण राहिलेली नसेल, पण तिच्या आतल्या भीती अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे आज तिची अशी अवस्था झाली. तुम्ही पुढे लक्ष ठेवा की आज झालेला पुन्हा होऊ नये. हे ऐकून तिघही खूप उदास झाले आणि आपल्या खोलीकडे गेले. रुद्र म्हणाला, मी तिच्यासाठी काही औषधं घेऊन येतो, कदाचित रात्री गरज भासेल. इतकं म्हणत तो घरातून बाहेर निघाला. पुढच्या सकाळी जेव्हा गौरीची झोप उघडली तेव्हा रात्री झालेल्या अचानक घटनेमुळे तिच्या अंगावर घाम आला आणि ती कापत होती. हे पाहून सगळे तिच्या खोलीकडे धावले. सुधा तिला मिठीत घेऊन म्हणाल्या, गौरी बाळा, काय झालं, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. गौरीसुद्धा त्यांना घट्ट मिठीत घेऊन फक्त कापत होती. सुधा सतत शांतपणे हात हलवून तिला सांभाळत होती, त्यामुळे ती थोडी सामान्य झाली. तिची अवस्था पाहून आजी म्हणाल्या, काल किती आनंदी होती आपली लहानगी आणि आज बघा काय झाली आहे. तेव्हा रमाशंकर म्हणाले, चला आपण सगळे बाहेर जाऊया, इथे राहणे योग्य नाही, सुधा सांभाळेल. इतकं बोलत ते खोलीतून बाहेर निघाले आणि बाकी सर्व लोकही त्यांच्यासोबत बाहेर आले. काही वेळानेच सुधा गौरीला घेऊन डायनिंग टेबलवर आल्या. जेव्हा सगळे उभे झाले हे पाहून गौरी म्हणाली, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. खरं तर मला लहानपणापासून खोल पाण्याचा भीती वाटते, त्यामुळे काल माझी अशी अवस्था झाली. गौरीला योग्य स्थितीत पाहून सगळ्यांनी आरामाचा श्वास घेतला. अनन्या तिला मिठीत घेऊन म्हणाली, सॉरी, सगळं काही माझ्यामुळे झालंय. गौरी म्हणाली, नाही पागल, असं काही नाही. काही वेळ विचार करून ती म्हणाली, कबीर ठीक आहे ना, त्याला दुखापत झाली नाही ना. गौरीला कबीरची काळजी करताना पाहून रुद्रला असे वाटले जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर चाकू घालून टाकलाय. त्याचं मन खूपच दुःखी झाले. अनन्या म्हणाली, कबीर ठीक आहे, आम्ही वेळेत तिथे पोचलो त्यामुळे सगळेजण पळून गेले. हे ऐकून गौरी हसत म्हणाली, मला भूक लागली आहे. सगळे हसत हसत डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागले. पण रुद्रला अजिबात छान वाटत नव्हते. तो बेमनाने फक्त खायला लागला. काही वेळाने कबीरही गौरीची विचारपूस करायला आला. ते पाहून रुद्र पूर्णपणे खिन्न झाला आणि तोंड बनवत आपला नाश्ता सुरू ठेवला. कोणी पाहो की न पाहो, पण आजीचं लक्ष रुद्रवर पडले. मनात विचार करत त्यांनी विचारले, काय झालं, नाश्ता आवडत नाही का, तोंड असे का करतोस? रुद्र म्हणाला, नाही आजी, असं काही नाही. आजी पुन्हा मनात विचार करत म्हणाल्या, मला टीव्ही सिरियल पाहण्याची गरज नाही जेव्हा लाईव्ह शो इतका मजेदार आहे. विचार करत त्यांनी विचारले, आज तुम्ही लोक कॉलेजला जाणार नाहीत का? रुद्र म्हणाला, मी तर जात आहे, कॉलेजमध्ये खूप काम आहे. आजी म्हणाल्या, अच्छा, हो हो, कामही महत्वाचे आहे. मग त्यांनी गौरीकडे वळून म्हणाले,
आज गौरी तू कॉलेजला जाऊ नकोस, घरीच आराम कर. आणि अनन्या, मी म्हणते तू सुद्धा आज जाऊ नकोस. अनन्या म्हणाली, हो आजी, मी सुद्धा जाणार नाही. आज मी आणि गौरी घरीच आराम करू. हे ऐकून कबीरही म्हणाला, ओय अनन्या, मी सुद्धा कॉलेजला जात नाही आणि आज संपूर्ण दिवस तुमच्यासोबत राहणार. हे ऐकून रुद्रच्या वेळात काही अडकल्यासारखं झालं. तो जोरजोराने खोकलू लागला. तेव्हा आजी म्हणाल्या, अरे आरामाने खा बाळा. सुधा म्हणाली, आरामाने खा बेटा, एवढं काय घाई आहे कॉलेजला जाण्याची. आजी पुन्हा म्हणाल्या, बघ, तुझी तब्येत ठीक नाही तर कॉलेज जाऊ नकोस. हे ऐकून रुद्रच्या मनात आनंद फुलून आलं. तो जशी होईल तशी होकारासाठी डोकं उचललं, पण लगेच समजून त्यांनी विचार केला, मन नाही आहे, पण होकार दिला तर आजी माझ्यावर नाराज होतील. हे विचार करून तो उभा राहिला आणि म्हणाला, आई, मी कॉलेजला जात आहे. काही गरज भासली तर कॉल कर. हे सांगून तो बाहेर निघून गेला. तर आजी आपले डोकं धरून स्वतःशीच बोलू लागल्या, या मुलाचं काही होत नाही. याची हिरोईन याच्या हातून निघून जाईल. इकडे तिघेही घरी बसून बसून कंटाळले होते. तेव्हा गौरी म्हणाली, यापेक्षा आपण कॉलेजलाच गेलो असतो बरं झालं असतं. अनन्या तिच्या होकारात होकार देत म्हणाली, खरंच यार, आपण कॉलेजलाच गेलो असतो. दोघींचं ऐकून कबीर म्हणाला, चला ना, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि गौरीनं अजून मुंबईसुद्धा नीट पाहिलेली नाही आहे. कबीरचं बोलणं ऐकून अनन्या म्हणाली, चला चौपाटीला जाऊया आणि तिथला वडापाव दाबेली गौरीला खायला घालूया. हे तिच्या लक्षात नक्की राहील. त्यांची प्लॅनिंग झालेली ती तिघंही बाहेर फिरायला निघाले. सुरुवातीला ते इस्कॉन मंदिर बघायला गेले, कारण जुहू चौपाटीचं खरं सौंदर्य तर संध्याकाळीच दिसतं, तेही सूर्यास्त बघताना. श्री राधा रास बिहारी मंदिर बघून झाल्यावर ते तिघंही बीचवर पोचले. तिथलं दृश्य पाहून गौरी खूप खुश झाली. तेवढ्यात काहीतरी विचार करत कबीर म्हणाला, गौरी, तुला इथे बीचवर काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे समोर समुद्र आहे आणि तुला... तो वाक्य पूर्ण करेपर्यंतच गौरी पटकन म्हणाली, मला तसं काही प्रॉब्लेम नाही, फक्त खोल पाणीची भीती वाटते. अनन्या लगेच मध्येच म्हणाली, अरे हे सगळं सोड. कबीर, तू पण काय काय बोलत बसतोस. मग गौरीकडे वळून म्हणाली, चल गौरी, तुला इथले फेमस गोष्टी खायला घालते. मुंबईत येऊन जर हे खाल्लं नाहीस तर तुझं मुंबईत येणं व्यर्थ आहे. असं म्हणून अनन्याने गौरीचा हात धरून एका स्टॉलकडे नेलं. तिथे दोघींनी पाणीपुरी, चाट, पावभाजी आणि शेवटी दाबेली खाल्ली. त्यांना खाताना पाहून कबीर म्हणाला, अरे तुम्ही दोघी किती खाता ग? हे ऐकून अनन्या चिडून म्हणाली, तूही खा, कुणी रोखलंय का तुला? असं म्हणून तिने एक पाणीपुरी उचलून कबीरच्या तोंडात घातली. त्यामुळे कबीर काही बोलणार होता, मग त्याचं तोंड त्या पाणीपुरीने बंद झालं. दरम्यान संध्याकाळी रुद्र घरी आला तेव्हा त्याला कळलं की हे तिघं बाहेर फिरायला गेलेत. हे ऐकून तो नाराजपणे सगळ्यांसोबत बसून राहिला. त्याचा चेहरा पाहून आजी हसत म्हणाली, तूच का नाही त्यांना आणायला जात? मुंबईची ट्रॅफिक तुला माहितीच आहे, तेही संध्याकाळच्या वेळेची. हे ऐकून रुद्र मनातच म्हणाला, मी का जाऊ? तिला माझी काय पर्वा? आणि असली तरी का असावी? तिचे मित्र तिच्यासोबत आहेतच, खास करून कबीर. त्याला असं शांत बसलेलं पाहून आजी पुन्हा हसत म्हणाली, आपल्या विचारात त्यांना आणायला निघालास काय? हे ऐकून रुद्र म्हणाला, ते स्वतःहून येतील जेव्हा त्यांचं फिरणं संपेल. असं म्हणून तो आपल्या रूममध्ये गेला. मागे आजी डोकं धरून म्हणाली, असाच जर हा मुलगा अहंकारात राहिला तर त्याचं काही खरं नाही. शेवटी तीच पागल रिमिशाच याच्या वाट्याला येईल. रुद्र आपल्या रूममध्ये जाऊन खूप अस्वस्थ झाला. कधी रूममध्ये तर कधी बाल्कनीत चक्रा मारू लागला. मग काहीतरी विचार करून तो बाहेर निघाला. त्याला पाहून आजी म्हणाली, आता कुठे चाललास? रुद्र म्हणाला, तिघांना आणायला. रात्री उशीर झाला तर त्यांना कॅबही मिळणार नाही. असं म्हणून तो घराबाहेर निघून गेला. तर आजी खुश होऊन म्हणाली, सरळ असं का नाही सांगितलं की या घराची सुनेला आणायला चाललो आहे? आजीचं असं बडबडणं पाहून सुधा म्हणाली, काय झालं आई? तुम्ही काही बोललात का? आजी म्हणाली, काही बोलले नाही, म्हणूनच सगळं बिनसलंय. पण आता वाटतं बोलावंच लागेल. सुधाला आजीचं बोलणं समजलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, म्हणजे काय? आजी म्हणाली, काही नाही, माझ्यासाठी एक कप चहा करून आण. इकडे रुद्रने कबीरला लोकेशन विचारून त्यांना आणायला निघाला. तिघही बीचवर सूर्यास्त पाहून तिथून मॉलकडे गेले. मॉलमध्ये आत जाताच गौरीला एक ओळखीचा चेहरा दिसला. ती दुसरी कोणी नव्हती, रिमिशा. आणि ती एका मुलासोबत गळामिठा मारत मोठ्याने हसत बोलत होती. गौरीला क्षणभर वाटलं की तो रुद्र असेल, पण हे पाहून न जाणे का तिचं मन खट्टू झालं. तिने कोणालाच काही न सांगता ते सर्व ड्रेस सेक्शनमध्ये शॉपिंगसाठी गेले. शॉपिंग करतानाच कबीर आला आणि म्हणाला, रुद्रचा फोन आला होता, तो आपल्याला न्यायला निघालाय, 15 मिनिटात इथे पोहोचणार. ही ऐकताच गौरी थोडी चकित झाली. मग विचार करू लागली की रुद्र जर आपल्याला न्यायला घरातून निघाला आहे तर रिमिशा मग कुणासोबत होती? आणि ज्या मुलासोबत होती त्यांना पाहून तर ते दोघंही कपलसारखेच भासत होते. काही रिमिशा रुद्रला फसवत आहे का? काही विचार करतच गौरी अनन्याला म्हणाली,
तुम्ही शॉपिंग करा, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. एवढं बोलून ती निघाली आणि रिमिशाचा शोध घेऊ लागली. तेवढ्यात तिला रिमिशा 3ऱ्या मजल्यावर जाताना दिसली. त्यावेळी तिने त्या मुलाचा हात घट्ट धरला होता. गौरी मनाशीच म्हणाली, हे तिचा भाऊ किंवा नातेवाईकही असू शकतो. कारण ही मुंबई आहे आणि मुंबईकर खूप मॉडर्न असतात. आधी मला खरी गोष्ट समजून घ्यायला हवी आणि त्यानंतरच कोणाला सांगावं. असं ठरवत तीही 3ऱ्या मजल्यावर गेली. तिथे जाऊन गौरीने बरीचशी शोधाशोध केली. पण रिमिशा आणि तो मुलगा दोघंही दिसले नाहीत. निराश जाऊन ती परतण्यास निघाली. तेवढ्यात तिचं लक्ष समोर गेलं आणि तिने पाहिलं की रिमिशा आणि तो मुलगा एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन खोलवर किस घेत होते. ती जागा मॉलच्या आतल्या एका अरुंद ओसाड कोपऱ्यातली होती, जिथे फारसा वावर नव्हता. अचानकच गौरीचा फोन वाजला. फोनच्या रिंगटोन ऐकताच ती घाबरली आणि तिथून धावत निघाली की कदाचित ती तिला पाहतील. फोनची रिंग रिमिशाच्या कानावरही पडली. ती पटकन बाहेर आली की कोणी तिला पाहिलं का, पण तिथे तिला कोणीच दिसलं नाही. तेवढ्यात मागून तो मुलगा तिच्या कमरेत हात घालून म्हणाला, यार बेबी, सोड ना, कोण असेल, काय फरक पडतोय, आपण आपलं सुरू ठेवू ना. हे ऐकून रिमिशा म्हणाली, वेडं झालायस का? कुणा ओळखीच्या माणसाने पाहिलं तर गोंधळ उडेल. चल, आता निघते, उद्या भेटू. असं म्हणून रिमिशा निघून गेली. पण गौरी घाबरलेली हांपत अनन्याकडे परत आली. तिला पाहून अनन्या म्हणाली, काय झालं, ठीक आहेस ना? मी कित्येकदा फोन करत होते, उचललास का नाही? गौरी म्हणाली, हो, फक्त वॉशरूम शोधत 2ऱ्या मजल्यावर गेले होते म्हणून उशीर झाला. म्हटलं आता परत येतच आहे तर फोन का उचलू, इथे इतका गोंगाट आहे की काही ऐकूच येत नव्हतं. अनन्या म्हणाली, चल ठीक आहे, भाऊ पण आला, आता निघूया. आणि तिघही रुद्रसोबत घराकडे निघाले. सगळा प्रवासभर गौरी मनात विचार करत राहिली की रुद्राला लगेच सांगावं का, पण तो तिच्यावर विश्वास ठेवेल का? याच विचारात ती खूपच अस्वस्थ झाली होती, जे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. रुद्रही गौरीला इतकं चिंताग्रस्त पाहून मनात विचार करू लागला, हिला काय झालंय, अजूनही कालच्या गोष्टीमुळेच त्रासली आहे का? एवढ्यात त्यांचं घर आलं. कबीर आपल्या घरी निघून गेला आणि हे तिघही आपापल्या रूममध्ये निघून गेले. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या कथेचा पुढील भाग लवकरच येईल. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा.